नमस्कार, मी ऋतुजा मराठी बाणा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। बेंदूर सणाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बेंदूर हा सण आषाढी एकादशी किंवा आषाढी एकादश झाल्यानंतर साजरा करतात। त्या दिवशी आपण बेंदूर हा सण बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो। त्या दिवशी बैलांना, गायींना, म्हशींना धुतात, त्यांना नवीन दावी, येसन, मोरकी घालतात, तसेच बैलांना चारा खाऊ घालतात। त्या दिवशी त्यांना आराम केला जातो, त्यांना कामाला लावत नाहीत, श्रमाची कामं केली जात नाहीत त्या दिवशी। नंतर त्यांच्या शिंगांना कलर करतात, तसंच त्यांच्या अंगावर देखील गुलालाचे किंवा हळदीचे टिपके लावले जातात किंवा ठसे उमटवले जातात। आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी बैलांची तर खांदेमळणी केली जाते। खांदेमळणी म्हणजे मानेच्या मागच्या भागाला आपण हळदीचा लेप लावतो, तसेच डोक्याला देखील लावतो। नंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो। तसंच बेंदूरचे प्रतीक म्हणून आपण घरामध्ये देखील मातीची बैलं आणून त्यांची पूजा करतो, त्यांना देखील पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो। नंतर 4-5 वाजता त्यांच्या अंगावर झूल टाकतात, शिंगांना शेंग्या घालतात, गळ्यामध्ये चाळ घालतात, घुंगरांची चाळ असते ती चाळ घालतात। अशी विविध सजावट करून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते। असा बेंदूर हा सण आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो, तसेच वेगवेगळ्या राज्यात देखील साजरा केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। तसंच महाराष्ट्रात काय केलं जातं तर दुसऱ्या दिवशी, बेंदूरच्या दुसऱ्या दिवशी करीदिन म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी कापण्या, धपाटी हे पदार्थ केले जातात आणि ही करीदिन म्हणून साजरे करतात। तर तुम्हाला या बेंदूर सणाची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा, आणि तुम्हाला काही माहिती असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।